धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातून 1,84,00,00,000ची रोकड जप्त। माजी आमदार अनिल गोटे यांचा दावा ठरला खरा। अंदाज समितीमधील आमदारांना पैसे दिल्याचा गोटेंचा दावा। पुणे शहरामध्ये मे महिन्यातील 10 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद। 1 ते 21 मे या कालावधीमध्ये 110 मिलीमीटर पाऊस। पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी परिसरामध्ये मुसळधार पाऊस। पहिल्याच पावसात घरांमध्ये शिरलं गुडघाभर पाणी। शहरातील रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप। पालिकेचा नाले सफाईचा दावा फेल। मुंबई ठाण्याला पावसानं झोडपलं। रात्रभर संततधार पाऊस। रस्त्यावर पाणीच पाणी। आजही जोरदार पावसाचा इशारा। राज्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। मुख्यमंत्र्यांनी माहिती मागवली। राज्यामध्ये बियाणं आणि खतांची सुद्धा पुरेशी साठवणूक असल्याची ग्वाही। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला राज्य सरकारचा विरोध कायम। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। 15 दिवसात सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती। आता फक्त 200 रुपयामध्ये होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। 2 कोटींच्या हुंड्यासाठी छळ केल्यानं वैष्णवी हगवणेची आत्महत्या। सासरे राजेंद्र हगवणे पोलिसांना सापडेनात। लाडक्या बहिणीला न्याय द्या। पीडितेच्या कुटुंबियांची अजितदादांना साद। वैष्णवी प्रकरणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण। रुपाली चाकणकर यांच्याकडून प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचे निर्देश। सोमवारीच चौकशी आदेश दिल्याची माहिती। पहलगाम हल्ल्याला 1 महिना पूर्ण। भारतानं पाकिस्तानला शिकवला धडा। मात्र पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अजूनही मोकाट। पाकिस्तान विरोधातली भूमिका जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारची शिष्टमंडळ इतर देशांमध्ये दाखल। दुबईत आणि टोकियोमध्ये शिष्टमंडळ पोहोचलं। ऑपरेशन सिंदूरचं यश केंद्र सरकार जनतेपर्यंत पोहोचवणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 प्रमुख भाषांमधून देणार माहिती।